राम राम. कलियुगाचा वारा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला आजची स्टोरी बघायची आपल्याच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका खेडकुशी हे गाव आहे. त्या गावात एक काळे कुटुंब राहतं. सुखी कुटुंब, सजोळ कुटुंब, असं कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांचा रोजमजुरी आणि मिळेल ते काम करायचे. याच्यात रविमोहन काळे वय वर्ष 35 हा तरुण राहत होता. याचा अंदाजे लग्न हे 12 वर्षापूर्वी झालेलं होतं. त्याला बायको पण तशीच भेटली होती. अंबिका मोहन रवी काळे वय वर्ष 30. यांच्या संसाररूपी 12 वर्ष झाले. यांच्या संसाररूपी वेलीवर 4 फुलं उमलले. त्याच्यातल्या 3 मुली आणि 1 मुलगा. लहान मुलगाच असेल, कारण की अस्तित्वात, कारण की कोणी मुलगा झाल्यानंतर कोणी मुली होऊ देत नाही. तसंच त्यांचा एक मुलगा झाला आणि त्यांच्या याच्यावर कामाची जबाबदारी जास्त आली. तो काय करायचा, रोज उठायचा, सकाळीच उठायचा आणि डबल काम करू लागला. कारण की खाणारे तोंड जास्त झाले आणि कमावणारे व्यक्ती फक्त 2 जण झाले. आता ते पण काय करायचे, अंबिकाचा पण जास्त काम होत नसे, कारण तिच्या मागे पण 4 लेकराचं करणं, धुणी भांडी स्वयंपाक, त्याच्यामुळे तिचा कोण जास्त काम होत नसे. आणि याचं काय, याचं जे मिळेल ते काम करायचं, अंगावरचं काम घ्यायचं. आमच्या इकडे ते उधड म्हणते, तुमच्या तिकडे काय म्हणते ते कॉमेंट्स मध्ये जरूर सांगा. असं तो काम करायचा. काम करताना आणि रात्री अपरात्री केव्हा पण काम मिळाल ते काम करायचा. काम करता करता त्याचं काय व्हायचं, तो घरी आला की त्याचं फार खुळखुळ होऊन जायचा. कारण की त्याचं लक्ष लागत नसे, कारण तो आला की दमून राहायचा कामानं. दमल्यानंतर तो जागीच झोपी जायचा. अंग टाकल्याबरोबर झोपी जायचा. पण अंबिका ही तडफडत राहायची, कारण तिला सेक्स हा महत्वाचा असतो, अविभाज्य घटक असतो. मी मागल्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय मित्रांनो तुम्हाला, त्याप्रमाणे 30 ते 45 वर्षापर्यंत प्रत्येक स्त्रीची कामवासना भडकलेली. कारण की आपलं खानपान आणि या राहणीमान याच्यात बदल झालाय. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या याच्यावर, जीवनावर याचा विपरीत परिणाम झालाय. तसं तिला पण रात्री झोप येत नसे. ती ह्या कुशीहून ह्या कुशीवर, त्या कुशीहून त्या कुशीवर अशी लोळत राहायची. पण तिचं काय, तिचं आता कसं आहे, जसं शरीराचं, जसे आपल्या शरीराला भूक लागते तशीच ती पण पोटाखालची भूक राहते. आणि ती पोटाखालची भूक जास्त उड्या केव्हा मारते, ज्यावेळेस पोटाची भूक भागते ना, त्यावेळेसच पोटाखालची भूक ही उड्या मारायला सुरुवात करते. अशी तिची उड्या मारायची. पण तिचा नाईलाज होता, कारण की तो केव्हा पण रवी हा घरी आला की लवकर झोपी जायचा. कारण की त्याचं काय राहायचं, दमेल राहायचा, अंग मेहनतीचं काम राहायचं. कोणाचं बाराशी खणणं हो, कोणाची पाईपलाईन खणणं हो, पाईपाची लिकेज काढणं असो, किंवा कोणाचे बारे ओढणं असो, काही ऊस ऊस फोडणं असो हातानं. आता ट्रॅक्टरनं फोडतात, पण काही काही अजून पण हातानंच देतात. असं तो काम, अवघड काम करायचा, अंगावरचं काम करायचा. कधी मिस्त्रीच्या हाताखाली जाय. मिस्त्रीच्या हाताखाली गेल्यानंतर डोपी, तुम्हाला माहिती मित्रांनो, मिस्त्रीच्या हाताखाली भरपूर असं अंग मेहनतीचं काम राहतं. तसंच त्याचं काम असल्यामुळं तो खूप थकेल राहायचा. आणि तो हप्त्यातून 15 दिवसातून असा एखाद्या 1-2 वेळेसच फक्त शारीरिक सुख घ्यायचा. आणि तिला तेवढं पुरेसं होत नव्हतं, कारण ती आहे ना शारीरिक सुखानं अशी तळमळत राहायची. त्या दरम्यान तिच्या घरातील, तिच्या पाहुण्यातील, नातेवाईकातील दूरचा असा असलेला एक तरुण त्यांच्या घरी काही काही काय निमित्तानं, कामानिमित्तानं येऊ लागला. निमित्ताने येत असताना त्या तरुणाला त्या तरुणाकडे बघू लागली. त्या तरुणाकडे ती आकर्षित झाली. ते तरुण याचा त्या तरुणाला चहा पाणी देताना त्याच्यावर हसायची, मुद्दाम पदर खाली टाकायची, नजराला नजरा भिडायच्या. नजराला नजरा भिडल्या, नजराची भाषा नजराला कळाली आणि 2 जणांचं जे व्हायचं नाही ते सुरू झालं. आता तुम्ही विचार करा, हे अनैतिक संबंध आहे. हे अनैतिक संबंध सुरू झाले म्हणजे याचा शेवट वाईटच असतो. कारण कोणतेही संबंध, आजपर्यंत कोणता संबंध असा नाही की ज्यांचे हुकले ते फार नशिबाने, पण काही केल्यानं नशीब इतकं भाग्य देत नसतं. कारण एक एक ना एक दिवस अनैतिक संबंधाचा हा शेवट वाईटच होतो. कसा वाईट झालाय, का वाईट झालाय, सविस्तर स्टोरी बघूया. त्यासाठी अगोदर हो मित्रांनो, आपलं कलियुगाचा वारा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करेल नसेल, सबस्क्राईब करून घ्या. बस बघूया स्टोरी. आता ह्यो कामाला गेला की ही घरी यायची आणि तो घरी यायचा. तो तरुण घरी आला की त्यांचं काय चालायचं, त्यांचं मग मुलं शाळेत जायला राहायची, ही घरी राहायची, मुद्दाम कामाला जात नसे. दिवसभर त्यांचा रंगारंग कार्यक्रम चालायचा. कपडे काढणं, चोळाचोळी, घोळाघोळी, घोलसाघोलशी असे त्यांचा दररोज कार्यक्रम चालायचा. आता हा पण मग तो कधी तरुण 8 दिवसातून, 4 दिवसातून असा तिच्या घरी येत असायचा. पण त्याचं मग काय, त्याला पण चटक लागली. त्याचं लग्न होईल नव्हतं, त्याला चटक लागली. आणि तुम्हाला माहिती,
चटक लागल्यानंतर माणूस काही पण करायला तयार असतो. तसा तो तरुण पण तिच्या पूर्णतः आकांतात बुडाला. आणि तो पण केव्हा पण जेव्हा वाटेल तेव्हा त्याला भेटावं वाटलं की तो तरुण तिच्याकडे अंबिकाकडे यायचा. अंबिकाकडे यायचा, पण त्याच्या कानावर आता कसं आहे, झाकली गोष्ट लपत नसते. ह्या गोष्टी लपत नसतात मित्रांनो, कोणाच्या कोणाच्या डोळ्यात येतात. लोकांनी तसं त्याला सांगितलं रवीला, की तू कामाला गेल्यानंतर तुझ्या घरी तो पाहुणा आहे, हा सततच चक्रा वाढत चालल्यात. म्हणून तो पण एक दिवस असं करतो, आपलं अर्धच काम सोडून दुपारच्या टायमाला घरी निघून येतो. घरी निघून आल्यानंतर तो बघतो अंबिका आणि तो पाहुण्यातला नातेवाईकातला जे तरुण आहे, हा तरुण तिथं अ, धिंगामस्ती करत असतात. एकमेकाच्या हातात हात धरून बोलत असतात आणि मस्ती करत असतात. त्यांचं म्हणणं असं, त्याला असं वाटतं, तो तिथं काहीच बोलत नाही. तो गुपचूप बसतो आणि तो तरुण निघून जातो. त्याच्यानंतर मग रात्री स्वयंपाक करतात, जेवण होतं. त्याच्यानंतर मुलं झोपल्यानंतर तो समजून सांगतो, "तू आता असं करू नको, कारण की तू 4 लेकराची आई आहे आणि जर कोणाला जर माहीत जर झालं बाहेर, त्यानं काय होईल, आपली दोघांची पण पच्ची होईल आणि आपले 2 संसार आहे, आपला सोन्यासारखा संसार आहे आणि हा संसार आपल्याला टिकवायचा आहे. 2 गाडीचे चाक आहे. एक चाक जर का खराब झालं, संसाराचा गाडा चालत नाही." असं त्यानं समजून सांगितलं. तिनं पण बघितलं, हा गोड बोलून राहिलाय आणि याला जर आपण नाही म्हणावं, तर तिनं पण होकारार्थी मान हलवली आणि तिने सांगितलं, वचन दिलं, की मी आता पुन्हा असं करणार नाही. पण त्याच्यानंतर ती माघार घेणार का? कारण तिला पण त्या शरीराची चटक लागली. त्याचा पण टायमिंग जास्त होता आणि त्याचा पण कार्यक्रम चांगलाच व्हायचा. म्हणून ती पण त्याच्यावर नांदवली आणि ती नांदवल्यानंतर तिनं काय केलं, पुन्हा त्याला बोलवलं आणि एक दिवस बोलवायची, त्यांचा कार्यक्रम व्हायचा. पुन्हा ती घरी बोलवायची, पुन्हा त्यांचा कार्यक्रम चालायचाच. असंच करता करता चाललं. पुन्हा त्याच्या कानावर पुन्हा खबर आली, की तुझी बायको अजूनही पण अशी करते. पुन्हा तो आला. त्यानं बघितलं. बघितल्यानंतर त्यानं, मग तुम्हाला माहिती, बघितल्यानंतर दुसऱ्यांदा बघितल्यानंतर त्यांच्या घरात भांडणं झाली. भांडणं झाल्यानंतर त्यानं त्याच्या बायकोला थोडी फटकेबाजी दिली, मारहाण केली. त्यानं पुन्हा सांगितलं, मी आता करणार नाही. आणि एक दिवस असा उजाडला मित्रांनो, ती ही बाई तर आपल्या 4 चिमुकल्या लेकरांना सोडून आपल्या प्रियकर म्हणजे आपला ठोक्या उर्फ ठोक्या याच्यासोबत ती पसार झाली. पसार झाल्यानंतर यानं बघितलं, 4-5 दिवस वाट बघितली. आता लेकरा बाळाचे स्वयंपाकाचे हाल होऊ लागले, त्याचे हाल होऊ लागले. त्यानं पुन्हा नातेवाईकाच्या मदतीने तिचा शोध घेतला. शोधून पुन्हा घरी आणली. पुन्हा समजून सांगितलं, पाहुण्या वेळेस सांगितलं, "तू असं वागू नको, कारण की आपलं अशी जर तू वागली तर आपली 4 लेकराचं काय होईल, भविष्य काय राहील." त्याच्यानंतर तिनं पुन्हा होकार दिला. पुन्हा सांगितलं, "आता मी करणार नाही." मग त्या तरुणाला पण समजून सांगितलं, की "तू तिच्याकडे जाऊ नको, तिच्या सुखी संसारात तू वाटोळं करू नको." त्यानं पण होकार दिला. पण लक्षात ठेवा, एकमेकाला दोघा जणांना एकमेकाच्या शरीराचा गंध लागला, वास लागला आणि त्याच्यानंतर ती एकमेकाच्या शरीराची सवय लागली. ही सवय त्या दोघांची मिटेनाशी झाली आणि त्या दोघांनी पुन्हा पण त्यांना आठवण येऊ लागली. आठवण आल्यानंतर दोघं पण पुन्हा पण भेटायला लागले. भेटता-भेटता पुन्हा पण त्यांचं झालं. पुन्हा त्याला माहीत झालं. माहीत झाल्यानंतर तिनं पण पुन्हा मारल्यानंतर पुन्हा तिने एक दिवस 1 नोव्हेंबर रोजी पुन्हा हिनं पोबारा केला आणि पुन्हा आपला प्रियकर उर्फ ठोक्यासोबत, पुन्हा त्या तरुणासोबत, नातेवाईकातल्या तरुणासोबत पुन्हा तिनं आपला पलायन केलं. पलायन केल्यानंतर यानं बघितलं, की यानं पण पुन्हा बघितलं, की ही फक्त त्या तरुणासोबत गेली असावी. म्हणून त्या तरुणाच्या गावात त्याची चौकशी केली, तर तो तरुण त्या गावात काही दिसला नाही. त्याच्यानंतर त्यांना कळालं आणि त्याचं कॉल लोकेशन वगैरे बघितल्यानंतर पोलिसवाल्यांच्या मदतीनं पुन्हा तिला गोवा इथं शोधून काढलं आणि घरी आणलं. घरी आणल्यानंतर तिला समजून सांगितलं, सर्वांनी बैठक बसून सांगितलं, की "तू आता असं करू नको. तुला पोटी 4 लेकरं आहेत आणि 5वा नवरा आहे आणि तू 6वी आहे. तुमचा संसार तुमचा सुखानं चालू द्या. समृद्धी असू द्या आणि तुमचा संसार फुलत राहू द्या." पण तिनं होकार दिला आणि पुन्हा थांबली. पुन्हा त्यानं मग तो कामाला जाऊ लागला आणि ही पण कामाला जाऊ लागली. पण लक्षात ठेवा मित्रांनो, जे वासनाचा खेळ आहे, वासनेत जे डुबेल असतात, ते कधीच मागे येत नसतात. आणि जो मागे आला, तो पुण्य आत्माचा असतो. कारण वासनेच्या खेळात जो अडकला आणि त्यानं पुन्हा जर का वासना सोडून जर दिली आणि पुन्हा जर तो वापस जर त्या वासनेच्या खेळातून वापस जर आला, तर तोच तुम्हाला म्हणावं लागेल चांगला आहे. पण या दोघं पण वासनेच्या आकांतात डुबेल होते. एकमेकाच्या शरीराची, एकमेकाला गंधाची, याची सगळ्यांची सवय लागलेली होती. अंगाची, शरीराची, रगडारगडीची. त्याच्यामुळे त्यांना दोघा जणांना काही करमेना, काही कठेना, कसंच करमेना. पुन्हा एकमेकाला फोनवर बोलले आणि दोघं जण आले. त्याच्यानंतर आल्यानंतर
घरी आल्यानंतर त्याला फोन केला. आता शेजारी तुम्हाला माहिती आहे, शेजारी ताबडतोबच भांडणं लावायला पुढंच असतात. कोणीतरी त्याला सांगितलं की तुझी बायको तो पुन्हा पण तुझ्या घरी आलाय. तो आला, बघितल्यानंतर हा काही बोलला नाही. रात्रीचं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर यानं विषय काढला की अजून तू कस काय आलता. तिनं पण उर्मट उत्तर दिलं, कारण ते पण आता निसवल्यासारखी वागत होती. तिनं पण उर्मट उत्तर दिलं. उर्मट उत्तर दिल्यानंतर दोघा जणांत भांडणाचा दणका सुरू झाला. दणका सुरू झाल्यानंतर याचा पण रवीचा काय झालं, राग अनावर झाला. रवीनं काडी होती पडेल, काडी घेतली आणि काडी खाली मारायला सुरुवात केली. काडी मोडली. त्याच्यानंतर त्यानं बघितलं शेजारी लोखंडी रॉड होता. लोखंडी रॉड घेतला आणि राग इतका त्याचा अनावर झाला. राग हा राक्षस असतो मित्रांनो. त्यानं ज्या रॉड घेतला आणि त्याच्या डोक्यावर सपासप तिच्या डोक्यावर, अंबिकाच्या डोक्यावर वार करायला सुरुवात केली. त्यावेळेस तो विसरला की आपल्या पोटीपाटी 4 लेकरं आहेत, 3 मुली आणि 1 मुलगा आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, त्याचा राग अनावर झाला आणि त्या रागाच्या भरात त्याचा फटका हा तिच्या लहान असलेल्या डोक्याच्या पाठीमागे असलेल्या लहान मेंदूवर बसला आणि ती जागेवर गतप्राण झाली. झाल्यानंतर त्याच्यानंतर गतप्राण झाली. नंतर त्याचा राग शांत झाला आणि त्याने डोक्याला हात लावला आणि सांगितलं की आपण हे काय करून बसलोय, काय झालंय आपल्या हातातून. आणि त्यानं डोक्याचं आणि त्याला लहान लेकराचे त्याचे मुलं आठवू लागली. पण गावात ही खबर पसरली. गावातल्या पोलीस पाटलानं करंबा पोलीस स्टेशनला फोन लावला आणि सांगितलं की साहेब तुम्ही लवकर या, आमच्या गावात खून झालाय. आणि साहेबांनी तिथं ठाणेदार अंमलदार होते, त्यांनी फोन उचलला आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन ताबडतोब पोलीस एक टीम करून त्या गाव गाठलं. गावात आले, खेडकुशी गावात आले. तिथं बॉडी बघितली. बॉडीचा प्रथम अंदाज जाऊन त्यांना कळून चुकलं की ह्या बॉडीला फक्त एक लोखंडी रॉडनं मारून तिचा खून करण्यात आला. आणि त्यांनी सविस्तर पंचनामा करून बॉडी PM ला पाठवली आणि पती आरोपी याला अटक केली. आणि दुसऱ्या दिवशी 8 नोव्हेंबर 7 नोव्हेंबरला घटना झाली. आणि 8 नोव्हेंबरला वरुण सोनबा चव्हाण वय वर्ष 50 यांनी करंबा या पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली की माझी मुलगी सौ अंबिका रवी काळे वय वर्ष 30 हिचं लग्न रवी मोहन काळे याच्याशी झालं होतं आणि हा सतत त्याच्यावर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, म्हणून त्यानं याचा घातपात केला असावा. त्याच्यानंतर त्यांनी रीतसर कंप्लेंट नोंदवून रीतसर कलम भरून रवी मोहन काळे वय वर्ष 35 याला अटक केली. मित्रांनो, काय झालं या वाचण्याचा शेवट बघून घ्या तुम्ही. बघा, मी सांगतो या वाचण्याचा शेवट काय झाला. तर हे फक्त वासना भडकली, 2 शहराची भडकली. पण लक्षात ठेवा इथं काय कोणावर त्याचा परिणाम झाला. जे 4 चिमुकले होते त्या दोघांनी ज्यांना जन्म दिला होता यांचं जीवन हे अंधारमय झाले. कारण की आईचं क्षेत्र तर हरवलंच फक्त वासनेच्या खेळापायी. आणि बाप पण हा कमीत कमी याला फाशी नाही होणार, पण कमीत कमी 20 वर्ष ही त्याला जन्मठेप लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला सांगा, त्या 4 चिमुकल्याचा आजच ते उघड्यावर पडले. कारण की तुमचा फक्त एका वासनेच्या खेळासाठी किंवा 5 मिनिटाच्या माझ्यासाठी मित्रांनो इतकं पण खालच्या थरात जाऊ नका की जेणेकरून आपल्या सुखी संसाराची राख रांगोळी होईल. एवढंच माझं बोलणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो मित्रांनो, आणि आपलं कलियुगाचा वारा हे YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा.